नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जनगणना होत आहे. जातगणना होत आहे यावेळा प्रथमच. स्वातंत्र्यानंतर प्रथमच सर्वसमावेशक अशी जातीनिहाय जनगणना होणार आहे. केंद्र सरकारने तसं जाहीर केलं आहे. पण ही जनगणना, जातगणना ओबीसी शिवाय होत आहे. म्हणजे ओबीसीसाठी स्वतंत्र रकाना नाही. त्यामुळे ओबीसी समाजात संताप आहे. कारण तसं सांगण्यात आलं होतं की ओबीसी जनगणना आम्ही करणार आहोत. पण तसं सांगू नये, प्रत्यक्षात तसं न करणं म्हणजे ओबीसी समाजाची फसवणूक आहे. ओबीसी मध्ये विविध जाती आहेत. विविध जातींची लोकसंख्या समजून घ्यायची असेल तर स्वतंत्र रकाना ओबीसीसाठी असणं आवश्यक आहे अत्यंत. परंतु ते तसं न झाल्याने म्हणजे गोंधळ आहे, कन्फ्युजन आहे. आता ओबीसीची प्रमाणित लोकसंख्या किती आहे याचा निश्चित आकडा नाही आहे सध्या. तो जर प्रमाणित आकडा पाहिजे असेल, ओबीसीची लोकसंख्या किती हा आकडा पाहिजे असेल तर जनगणनेमध्ये स्वतंत्र रकाना तसा असला पाहिजे. आता आता सरकारने जे ती प्रश्नावली देत आहे, जातनिहाय जनगणनेची प्रश्नावली, त्यात 40 प्रश्नांची यादी आहे. त्याच्यामध्ये ओबीसीसाठी स्वतंत्र रकाना नाही. ओबीसीसाठी स्वतंत्र रकाना नाही. अनुसूचित जाती जमातीचा समावेश आहे. परंतु ओबीसीसाठी रकाना नाही स्पेशल. त्यामुळे समाजामध्ये संताप आहे थोडं. तर ओबीसीची प्रमाणित लोकसंख्या तुम्हाला हवी असेल तर तो रकाना अत्यंत आवश्यक आहे. आता जनगणना आयुक्तांनी शुक्रवारी जी प्रश्नावली दिली आहे त्याच्यामध्ये ओबीसीसाठी स्वतंत्र रकाना किंवा स्वतंत्र असा कुठलाही उल्लेख नाही. स्वतंत्र असा कुठलाही उल्लेख नाही. त्यामुळे कन्फ्युजन आहे. ओबीसीची लोकसंख्या, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्थिती आणि प्रतिनिधित्व काय ओबीसीचं याची अचूक आकडेवारी अत्यंत महत्त्वाची आहे. समोर येणं आवश्यक आहे. सरकारची जी सामाजिक न्यायाची धोरणं आखली जाणार आहेत त्यासाठी तर ओबीसीची नेमकी आकडेवारी अत्यंत गरजेची आहे. पण त्याकडे दुर्लक्ष झालेलं दिसत आहे. केंद्र सरकारने तात्काळ जनगणनेच्या राजपत्रात सुधारणा करावी आणि ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेची घोषणा करावी अशी मागणी ओबीसी नेते करतायत. आणि त्यांची मागणी रास्त आहे. ते होणार नसेल तर मग ते गोंधळ कायम राहील. तुम्ही धोरणं आखणार कशी, समाजाचं नेमकं चित्र उभं राहणार कसं, सरकारचा हेतू काय, नेमकं सरकारला काय अपेक्षित आहे, म्हणजे काय मिळवायचं काय, म्हणजे कन्फ्युजन कायम ठेवून ओबीसीसाठी स्वतंत्र रकाना नाही ओबीसीसाठी म्हणजे समाजाची फसवणूक आहे. आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मात्र वेगळ्या भावना दिसत आहेत. जातगणनेवर छगन भुजबळ समाधानी दिसत आहेत. भुजबळ म्हणतात की
जनगणनेसाठीच्या अधिसूचनेतील प्रश्नावलीमध्ये क्रमांक 10 मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि जात असा उल्लेख करण्यात आला आहे. प्रश्नावलीमध्ये जात असा उल्लेख आहे. त्यामुळे ही जात गणनाच आहे. 2011 मध्ये अशी तरतूद नव्हती असं छगन भुजबळ म्हणतात. म्हणजे छगन भुजबळ म्हणतात ही जात गणनाच आहे. कारण 2011 मध्ये अशीच तरतूद नव्हती. यावेळेला तरतूद आहे जात असं. त्यामुळे जात गणना आहे असा असा भुजबळांचा दावा आहे. आता भुजबळ हे महत्त्वाचे राज्यातले ओबीसी नेते म्हणवले जातात आणि भुजबळ अशी भूमिका घेणार असतील तर नेमकं चित्र काय आहे नेमकं, म्हणजे ते स्पष्ट होणं आवश्यक आहे. ते स्पष्ट होणार नसेल तर एवढा लढा देऊन, एवढी जनजागृती करून शेवटी समाजाच्या हातात मिळणार काय, हाही प्रॉब्लेम आहे. तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा. नमस्कार.